नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेत आपण पाहत आहोत. सुपारीचा कार्यक्रम झाल्यानंतर गावाकडची एक रीत आहे. त्यानुसार नवरदेवाला चिरोटे ठेवले जातात गोडवाले. त्याच्यामध्ये एकच असा चिरोट असतो जो खारट असतो. तो जर नवरदेवाला मिळाला तर लग्नानंतर नवरदेवाचं राज्य त्याच्या संसारात राहील, नाही मिळाला तर त्याच्या बायकोचं राहील. थोडक्यात काय तर मैनावती म्हणते नवऱ्याला जर खारा चिरोटा मिळाला नाही तर त्याला बायकोच्या ताटाखालचं मांजर होऊन राहावं लागेल. आमची ह्यांनाच बघा, मला सगळे 10चे 10 गोडवाले मिळाले होते आणि झाले कुणाची माझे मिस्टर मांजर तर भाऊजाईच्या ताटाखालचे. माझं जाऊ दे, पण तुझं आता तसं व्हायला नको, तुला खारा चिरोटा भेटायलाच हवा असं मैनावती दुष्यंतला सांगू लागते. मग दुष्यंत त्यातले चिरोटे पाहू लागतो, खाण्यासाठी आता एक एक उचलू लागतो. त्याला टेन्शन आलेलं असतं. इकडे मैनावती म्हणते तुला खारा चिरोटा मिळायलाच पाहिजे, नाहीतर तुझ्या संसारात तुझ्या बायकोचं राज्य येईल, तुझ्या बायकोच्या म्हणण्यानुसार तुला आयुष्यभर वागावं लागेल. असं सगळं त्याला ती घाबरवत असते. आता घाबरत घाबरत एक एक चिरोटा तो उचलू लागतो आणि दरवेळेला त्याला गोड गोडच मिळत जातो. सगळेजण आवाक होऊन पाहत असतात. सगळे चिरोटे जवळजवळ त्याला गोडच लागू लागतात. आता शेवटचा चिरोटा येतो आणि स्वाती चिडवू लागते, हे बघा आता तुमच्याकडे शेवटची संधी आहे, तुम्हाला खारा चिरोटा मिळायलाच हवा. सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे असतं. तो चिरोटा खातो आणि आता हा काय उत्तर देतो म्हणून सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. खरं तर कुणाच्या मनात हा असतं, कुणाच्या मनात ना असतं. मैनावतीला तर फार आनंद होतो ह्याला सगळेचे सगळे गोड मिळाले म्हणून. तो जेव्हा सांगतो ना हा पण चिरोटा 10वा गोडच होता, हे ऐकल्यानंतर दुष्यंतच्या आईच्या चेहऱ्यावरचा रंग चढून गेला. पण त्याच्या बाबांना फार आनंद वाटला की माझ्या मुलाला आता त्याच्या बायकोच्या म्हणण्यानुसार वागावं लागेल. आईच्या ताटाखालचं मांजर तो आहेच, आता बायकोचं झाला तर तिच्या तावडीतून तो सुटेल. इकडे स्वाती आता म्हणू लागते, खरं तर हा खेळ आहे, आपण खेळासारखंच खेळूया, याला जास्त सिरियसली नको घ्यायला. पण मैनावती खूपच काय काय बोलत असते आणि ते ऐकल्यानंतर तिच्याकडे रागारागाने ही बाळजाबाई पाहत असते आणि तिला खुणवत असते की आता तू शांत हो. आणि सगळेजण मग त्या विषयावरती बोलू लागतात. स्वातीचं म्हणणं असं असतं, कुठलाही चिरोटा काहीही लागो, खरं तर ही गंमत म्हणून खेळण्याची गोष्ट आहे. असं आयुष्यभर जर कोणी कोणाच्या ताटाखालचं मांजर झालं असतं तर मग काय बात, हो की नाही. असं काही नाही, फक्त खेळाची गोष्ट आहे, खेळाप्रमाणे घेऊया असं ती सांगते. आता पुढे एक चिरोटा ही स्वाती भरवायला सांगते आपल्या दुष्यंतला. कृष्णा मग चिरोटा पाहू लागते. कृष्णाला ती समजत असते, तू त्याला एक चिरोटा भरल्यानंतर त्या तुमच्या दोघांचं आयुष्य असंच गोड गोड राहायला हवं, हो की नाही. त्याच्यासाठी फक्त वाटलं तर एकच चिरोटा भरो. दुष्यंतला फार अवघडल्यावानी होत असतं आणि स्वाती त्याची थट्टा मस्करी करत असते, त्याला भाऊजींना चिडवत असते. आता वेळ आली आहे कृष्णाची चिरोटा भरवण्याची. मग ती चिरोटा उचलण्यासाठी पाहू लागते, कुठला घेऊ. स्वाती म्हणते विचार करून घ्या, तुझ्याच बाजूनी बाजी आली पाहिजे. त्यावेळेला सगळेजण ते पाहत असतात. सगळ्यांचं लक्ष असतं की आता पुढे काय होणार. मग ती एक चिरोटा उचलू लागते. कुठला घ्यावा म्हणून तिला प्रश्न पडलेला असतो. तर ती त्याला चिरोटा भरवल्यानंतर तो चिरोटा हा कसा लागतोय म्हणून सगळेजण त्याच्या चेहऱ्याकडे पाहत असतात. तो एक एक घास खात असतो. कितीतरी वेळ सगळेजण त्याच्याकडे पाहत असतात आणि तो जेव्हा सांगतो ना हा चिरोटा खारट होता, आता लक्ष्मीच्या हातून मीठ आलंय म्हटल्यानंतर घरात आनंद नांदणार. ही गोष्ट आढळराव पाटलांना खूप आवडली. आढळराव पाटील मात्र खुश होते. बायजाबाईच्या चेहऱ्यावरचा मात्र रंगच उडून गेलेला होता की आपल्या मुलाच्या बाजूनी एकही चिरोटा खारडा आला नाही आणि हिच्या बाजूनी आला, हीच बाजी इथे जिंकली. या गोष्टीने तिचं मन दुखावलं जातं. पण ती आता हे सगळ्या गोष्टींचा संताप एक ना एक दिवस बदला घेणार आणि सगळं काही व्याजासकट कृष्णाकडनं वसूल करणार. सगळेजण अवाक होऊन पाहत असतात. सगळ्यांना वाईट वाटत असतं की हे चिरोटा खारट हा कृष्णालाच आला, हा दुष्यंतला आला नाही. दुष्यंत मात्र फक्त शांतपणे हे सगळं काही ऐकत असतो. मग सगळेजण म्हणतात आता पुढची बोलणी करूया. सगळ्या गप्पा गोष्टी तिथे लग्नाच्या चालू असतात. लग्नाची उद्या मेहंदी लागणार, तीही आमच्याच घरी लागणार, सगळं काही आमच्या घरीच होणार असं बाळजाबाईंनी सांगितल्यानंतर सगळेजण ह्या गोष्टीला होकार देतात आणि बाळजाबाईच्या म्हणण्यानुसारच सगळं होणार असं ठरतं. मग फोटो काढायची वेळ येते. सगळ्या फॅमिलीचा फोटो काढत असतात. कृष्णा मात्र तिच्या आईजवळ उभी असते. आता फोटोग्राफरला ह्या फोटोत एक कमी दिसते. नवरदेवाच्या जरी नवरी हवी आणि नवरी मुलीशिवाय हा फोटो कसा कंप्लीट होणार.
आढळराव पाटील लगेचच ताडकन उठतात आणि म्हणतात, बरोबर आहे, नवरदेवा शेजारी शोभून दिसेल, हो की नाही? मग ती नकार देत असते. तर तिला तो म्हणतो, बाळा असं नाही चालणार, आता तो आयुष्यभराची जोडीदार होणार आहे त्याची, चल बरं त्याच्या शेजारी फोटो काढ. मग ती जाते. त्यावेळेला त्याच्या शेजारी त्याची आई बसलेली असते. दुष्यंत त्या आईकडे पाहत असतो, तिच्याकडे पाहत असतो. त्यात आढळराव पाटील म्हणतात, द्या तिला जागा, ती आता त्याची जीवनसाथी होणार आहे, त्याच्या शेजारी ती शोभून दिसेल. मग मोठं जड अंतःकरण घेऊन बाळजाबाई उठते, एक एक पाऊल टाकत त्याच्या बाजूला जाऊन उभी राहते. मग फोटोग्राफर फोटो काढायला सगळ्यांना पोज दे सांगतात, स्माईल करायला सांगतात. सगळेजण अवघडलेल्या परिस्थितीतच तिथे फोटो काढण्यासाठी उभे राहतात आणि छानसा मग फोटोग्राफर एक फोटो क्लिक करतो. फॅमिली फोटो छान आलेला असतो. सगळेजण आनंदी असतात. फक्त बाळजाबाई मात्र आता तिचं दुःख कुणाला सांगत नाही. इकडे घरी दुष्यंतचं दुःखही तो स्वतः कोणाला सांगत नाही. त्याला खरं तर आता गौतमीला त्याच्या आयुष्यातनं ब्लॉक करायचं आहे. त्यांनी मोबाईलमध्येही तिचा नंबर ब्लॉक केला. कितीतरी मिस कॉल तिचे आलेले असतात. किती नालायक मुलगी आहे, एवढं होऊ नये मला फोन करते. त्याचा मित्र जो आहे त्यांनी फोन केलेला असतो आणि त्याला गावाकडच्या गोष्टी विचारू लागतो. मला खरं तर गावाला एक प्रोजेक्ट करायचा आहे, त्याच्यात तुझी आई मदत करू शकशील का? तुझं गाव कोणत्या ठिकाणी आहे? अशी इत्थंभूत माहिती तो दुष्यंतकडे विचारत असतो. दुष्यंत म्हणतो, आज माझा मूड चांगला नाही, मी तुला थोड्या वेळाने फोन करू का? मी कामात आहे असं म्हणत त्याला टाळत असतो. पण हाही चिपकू असतो. हाही त्याला सारखे प्रश्न विचारत असतो. 2च मिनटं माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे असं म्हणत तो त्याच्या गावाची त्याची सगळी माहिती काढण्याचा प्रयत्न करत असतो. तुला गावाकडे कुठे मुलगी मिळाली का? तू इथे कोणाशी बोलत नाही, येत नाही. त्यावेळेला दुष्यंतला अजून वाईट वाटतं. दुष्यंत त्याला सांगतो, मी तुला सिरियसली सांगत आहे की मी आत्ता कामात आहे, प्लीज फोन ठेव, नंतर तुला मी कॉल करतो असं म्हणत फोन कट करून टाकतो. इकडे त्या मित्राला वाईट वाटतं, पण ठीक आहे, त्याच्या गावाचा पत्ता कळाला आहे. आता हा फोन लगेच करून गौतमीला पत्ता सांगावा का म्हणून कॉल लावतो. परत त्याला आठवतं, नको, हिला खुश करायचं असेल तर मी त्याच्या गावाला जाऊन त्याला इथे घेऊनच येतो असा विचार करून आता तो त्याच्या गावाला जाऊन पोचणार आणि त्याच्यामध्ये एक मोठा ट्विस्ट तयार होणार. तो ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार. इकडे दुष्यंतला वाईट वाटत असतं की ह्या मुलीमुळे माझं आयुष्यच खराब झालं, मी सगळ्यांवरती चिडचिड करू लागलो आहे. माझ्या आयुष्यात किती एम होते, माझे किती स्वप्न होते, ते सगळे स्वप्न आता बदलून गेले असं म्हणत तो एक एक फोटो तिचा डिलीट करतो आणि माझ्या आयुष्यात आता तुला कधीही जागा मिळणार नाही असं म्हणतो आणि फोटो डिलीट करून फोन ठेवून आता जे समोर आला आहे त्याला सामोरे जायचं असा विचार करून तो आता कृष्णाशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी. इकडे कृष्णालाही वाईट वाटत असतं, तिचे बाबा एवढ्या महत्त्वाच्या आयुष्यातल्या एवढ्या मोठ्या टप्प्यात तिच्यासोबत नाही, त्यांनी तिला साथ दिली. अनाथ होती, तिला उचलून घरी आणलं, तिचं आयुष्य एवढं चांगलं केलं आणि आज तिच्या आयुष्यात तिचे बाबा तिच्यासोबत नाही, ह्या गोष्टीचं तिला वाईट वाटत असतं. आणि ती बाबांना म्हणत असते, आज जरी तुम्ही माझ्यासोबत नसले तरी तुमचा आशीर्वाद मला माहिती आहे माझ्यासोबत आहे आणि मी तुमच्या आशीर्वादासोबतच माझं नवीन आयुष्य पूर्ण करणार आणि बाबा तुमची स्वप्नही मी पूर्ण करणार, तुम्ही काळजी करू नका, तुमचं सगळं काही कर्ज मी फेडणार. आपल्या लहान्या पूजाचं लग्न एकदम धूमधडाक्यात तिला आवडणाऱ्या मुलाशी मी करून देईल आणि या घराची सगळी जबाबदारी लग्नानंतरही मीच घेणार आणि मी ही सगळी जबाबदारी तुमच्या वतीने पार पाडणार. तुमचा आशीर्वाद फक्त माझ्यावरती राहू द्या. तुम्ही जिथे कुठे असाल ना तिथून माझ्या डोक्यावर अक्षता टाका, माझ्यासोबत राहा असं म्हणत बाबांची आठवण काढत ती रडत असते. स्वाती हे सगळं काही मागे उभी राहून ऐकत असते. स्वातीलाही वाईट वाटत असतं की ही किती चांगली आहे आणि किती चांगला विचार करते. पण इकडे बाळजाबाई दुसऱ्या दिवशी ते पोस्टर पाहतात, ज्यात दुष्यंत आणि कृष्णाच्या लग्नाचा भव्य सोहळा असं नाव असतं. सगळ्या गावात ते पोस्टर लावलेले असतात आणि ते पोस्टरला पाहून मग मैनावती म्हणते, पोस्टर तर खूपच सुंदर आहे, तुम्हाला काय वाटतं? आणि त्याच्यानंतर ती म्हणते, मला काहीही वाटो पण हे पोस्टर आता गावभर लागले पाहिजे, माझ्या ह्या राजकीय कामासाठी हे पोस्टर खूप महत्त्वाचे आहे. त्यात मैनावती पुढे येत बाळजाबाईला म्हणू लागते की आता तुम्हीही तुमच्या हातावरती छानशी मेहंदी काढून घ्या, ती मेहंदी रंगली की समजायचं तुमचं राजकीय कर्तबगारी पण रंगणार. असं म्हटल्यानंतर लगेच बाळजाबाई तिचा हात तिच्या हातात धरते आणि जोरात पिळू लागते. हल्ली तुझं तोंड खूपच चालायला लागलं आहे आणि जर ते बंद करता येत नसेल तर मला सांग, मी ते तुझी जिभेला पण चटका देऊन ते बंद करून टाकेल. तुला जसं वाटतं ना तसं अजिबात नाही, तू माझ्या ह्या परिस्थितीचा खूपच आनंद घेत आहे ना असं म्हणत मैनावतीला 2-4 चांगले शब्द ती ऐकवते आणि कृष्णाला एवढ्या सहजासहजी ती घरात घेत आहे याचा अर्थ तिला मी माफ केला आहे असं म्हणायचं नाही. तिच्या आयुष्यात मी खूप
संकट आता पुढे वाढून ठेवणार. ज्या दिवशी ती माझ्या घराचा उंबरठा ओलांडून माझ्या घरात येईल त्यावेळेला मी तिला माझा खरा चेहरा दाखवणार आणि तिला सासूरवास काय असतो आणि नरक यातना काय असतात हे माझ्या घरात ती जेव्हा गृहप्रवेश करून येणार तेव्हा तिला समजणार. तिला एक एक क्षण मी इतका अवघड करून ठेवेल, या घरात आल्याची शिक्षा तिला मी अशी देईन ना ती आयुष्यभर लक्षात ठेवल, असं म्हणत तिचा गृहप्रवेश करण्याचे स्वप्न आता बाळजाबाई पाहू लागलेली आहे. तिच्यावर कितीतरी संकट आता बाळजाबाई टाकणार हे तिने स्पष्टच केलेलं आहे. दुसऱ्या दिवशी तिथे मेहंदीचा कार्यक्रम रंगतो आणि त्याच्यात एक लहानशी मुलगी येते आणि सांगते, काकांची म्हैस आडली आहे, तिची डिलेवरी कोण करणार, तुला जावं लागेल, असा निरोप ती कृष्णाला देते. आणि कृष्णाला मुख्य प्राण्यांवरती किती जीव आहे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामुळे ती आडलेल्या म्हशीसाठी ती मेहंदी पुसत त्या म्हशीची डिलेवरी करण्यासाठी जाऊ लागते. त्यावेळेला तिथे 2 गुंड येतात आणि त्याच घरामध्ये मग तिला मध्ये ढकलत कोंडून टाकतात. त्याच्यानंतर तिथे जयवंतराव बॉस येतो. त्याच्या चेहऱ्याला रुमाल बांधलेला असतो आणि तो म्हणतो, तुझं लग्न जरी उद्या परवा होणार असेल तर आज माझ्यासोबत तू शेवटची रात्र घालवून घे, असं म्हणत तिला तो जोरात धक्का कॉटवर देतो. ती पडते. त्याच वेळेला तिथे तिला वाचवण्यासाठी दुष्यंत पोचतो. आता दुष्यंत जयवंतचा चेहरा पाहू शकेल का, कृष्णाला वाचवू शकेल का, जयवंतचा खरा चेहरा सगळ्या गावासमोर सगळ्या घरासमोर येणार का, हे सगळे ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहायला मिळेल. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.